स्वतःची विचारसरणी कशी असावी हेही काही माणसं इतरांवर अवलंबून ठेवतात. असं का? स्वतःची विचारांची दिशा ही ज्याच्या त्याच्या मालकीची नसावी का? लोक काही का बोलेनात, त्यांचा तो धर्मच आहे. किती बोललं गेलं ह्यापेक्षा किती ऐकलं गेलं ह्याला महत्त्व आहे. किती खाल्लं ह्यापेक्षा किती पचलं, किती पाहिलं ह्यापेक्षा किती आत उमटलं हे जास्त महत्त्वाचं. हे ज्यांना समजत नाही त्यांना मग आपल्याला थकवा कशाचा आलाय ह्याचाही पत्ता लागत नाही. मग सगळ्या चिंता विसरण्यासाठी ही माणसं चौपाटीवर येतात, नाहीतर एखाद्या रम्य स्थळी जातात. पण तिथे जाऊनही ती माणसं शांत होतात का? चौपाटीवर जाणारी माणसं केवळ समुद्र किंवा आकाश पाहायला जातात का? तिथे सुद्धा ही माणसं हेवा, मत्सर असल्या क्षुद्र गोष्टी घेऊन येतात. निसर्गाच्या जवळ येऊनही ती निसर्गापासून लांब असतात. स्वतःच्याच भविष्याचा विचार करतात. ते वाईट आहे अशातला भाग नाही, पण त्यातही ती संपूर्ण हरवतात का? नाही. त्यांची भविष्यकाळातली मनोराज्य पण क्षुद्र स्वार्थात गुरफटलेली असतात. जो स्वतः कशातच हरवत नाही तो माणूस कसला?